भाऊ हाय कर. ए दादा हाय कर, दादा हाय कर त्याला. आणि हाय करा. गमिल कुठे ठेवलंय? बघ बरं ही किती वेळ दिसतंय. ती पुष्कीने जायचं तेव्हा जा. तोंड भागा घे थोडं बाळा. आणि झाली वाजलं. कसं लावलंय बघू. दाद्या बघ, दाद्या बघ. कसं नाचतोय. उचल ना मागणं मागणं उचल. माझ्या अंगावर भारी वाटतंय का. दाद्याला नाटक करतोय. लाव पटकन पाऊस आता. बघ ना किती वेळ जातोय. त्यांनी तसं अगोदर रात्री त्या दिवशी पण तसंच आणशील तक्षच्या अंगावर फेकलं. नको आण ना, ते फेकतय कुठं पण. हा सरक सरक झालंय. कुठचा नंबर आहे आता. जा जा इकडे इकडे बाबू. गाडी पशी नाही इकडे समोर वाजव. वाजव सोनू वाजव तिथं. हा कुठे म्हणतोय. हा इकडून बघ, इकडून बघ सोन्या. दादा तुझ्या पाया पडल. चिडला ते, त्याला अंधाराने दिसतच नव्हता. काय केलं काय केलं दाखव दादा. दादा काय केलं दुकानात. सांग की मी काय म्हणतोय. आजीच्या माग नको. आजीच्या माग नाही. ते पेटर आहे का डबडेन. मग काय लागतंय त्याला पेटवायला. काय माहिती काही लागतंय. फुलचडी 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 अर्धाने दिली टाकून तुम्ही. हा डेंजर वाजत की. इकडे मांडी घालून बसतो तिथं. उठ.
बसलाय तिथं. झालं का? संपलं का? संपलं? त्यांना दिसणाच आहे अंधारात. ते इकडे तक्ष. ओय बस खाली. आता आम्ही आवरून निघालोय जेवण करायला. पार्टी देणार ही लाईट लागली याच्यात. ते म्हणत होते यांच्या पुढे जातो. मी म्हणलं नको, आता लय उड्या मारत असतील ते, राहू द्या. तुझ्या इकडे आम्ही पोचलेलो हॉटेल बेलेकरला आणि गर्दी खूप होती. वेटिंगला होतो आम्ही खूप वेळ. मग म्हटलं टाईमपास म्हणून पहिले मसाला पापड खाऊया थोडासा. त्याच्यानंतर जेवणाची ऑर्डर द्यायची होती कारण टेबल खाली नव्हते. तर मग थोडा वेळ टाईमपास केला. आणि ह्या सगळ्या क्लिप अंशुलने घेतलेल्या आहेत. तर त्याला खूप हौस आहे व्लॉगिंगची. आणि त्याने तिथं गेलं की कॅमेरा चालू केला आणि सांगायला लागला की दुकानाचं नाव कुठे आहे ह्या. कारण त्याला दुकानाच्या नावापासून व्हिडिओचं सुरुवात करायची होती शूटिंगची. त्याला म्हटलं दुकानाचं नाव पुढच्या साईडने, तू पहिले हेच कर, तुला काय करायचं. त्याने आतमध्ये जाऊन वगैरे सगळं व्हिडिओचं म्हणजे हॉटेलचं शूट करून आणलं. आणि बघा कशा क्लिप हे केलेलं. त्याच्यानंतर तो बोलतोय पण. आता आम्ही आता मच्छी आणि अण्णा हे आजी आणि मम्मी. तिकडे बाबा बसतो देत. मी तर माझा भाऊ. भाऊ हाय का? अण्णा हाय करा आणि मी हाय करा. इकडे तर सुरुवातीला स्टार्टरमध्ये आम्ही मागवली कडक मच्छी, जी की मम्मी, मी आणि अण्णा आम्ही खात होतो. म्हणजे ह्यांना मच्छी खात नाही. हे अंशुलचा खूप हट्ट होता की त्याला मच्छी खायची आणि त्याच्यासाठी पहिले हे मागवलं. फर्स्ट टाईम त्याने ट्राय केलेलं. त्याला ते खूप बेकार लागलं कारण त्याने खाल्लंच नव्हतं मासे कधी. त्याच्यानंतर सगळ्यांचे मटण ताट आले आणि असं गाईचं होतं सगळं ताट. एक नंबर जेवण होतं. खरंच खूप आवडलेलं आणि बघूनच खूप छान वाटत होतं ते जेवण. खायला तर टेस्ट एकच नंबर होती. जे की एवढं जेवलो आम्ही सगळेच, खूप जेवलेलो आणि फर्स्ट टाईम म्हणजे एवढी छान टेस्ट भेटली. तर खरंच हॉटेल बेलेकर जसं इन्स्टाला वगैरे रील्समध्ये वगैरे दिसतं आपल्याला जेवण त्यांचं, सेम तसंच आहे. म्हणजे जितकं टेस्टी दिसतं आहे तितकंच टेस्टी आहे ते. आणि खूप छान वाटलं जेवण करून तिकडे. तर अण्णांचं खूप दिवस झालं चाललं होतं की तुम्ही दिवाळीला याल तेव्हा आपल्याला त्या हॉटेलमध्ये जायचं आहे, म्हणजे जायचं जेवायला. आणि खूप छान स्पेस वगैरे पण होतं, असं बसायला पण खूप छान जागा होती आणि मस्त वाटत होतं असं खुल्या वातावरणात जेवायला, भारीच. आणि टेस्ट तर म्हणजे विचारायचंच नाही. नक्कीच ट्राय करा. जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्यावर बाहेर झोक्यावर बसलो. बाहेर पण खूप छान असं त्यांनी बनवलेलं आहे की मुलं पण टाईमपास करतील, मुलांना पण थोडा वेळ नादवू शकतो इकडे तिकडे. तर मस्त झोके वगैरे होते. पहिले तर थोडा वेळ ह्या झोक्यावरती बसलो, नंतर मुलांचा पण थोडंसं शूट घेतलं. पण अंशुल तुम्हाला माहितीच आहे माझा, तक्ष जितका शांत आहे तितकाच अंशुल धडपड आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याला झोक्यावर बस म्हणून सांगितलं तर तो झोक्यावरती वरती चढत होता त्या साखळीवरती. तर हॉटेल बाहेरून असं काहीसं दिसतंय. आणि बघा अंशुलच्या करामती. त्याला खाली उतर सांगतोय. बळच कसं तरी खाली उतरून घेतलं आणि 2 मिनटं बसवलं. त्याच्यानंतर मम्मीने आणि मी थोडंसं शूट घेतलं.
कारण जेवण करून आमचा नाही असा अवतार झाला होता, इतकं मोठं ताट संपवायचं होता आणि ते सहजच संपलं. खूप छान झालेलं, त्याच्यामुळे काही वाटलंच नाही, म्हणजे नाही का एवढं सगळं खायचं आहे आपल्याला. तर नंतर मग तक्षाने मी इकडच्या झोक्यावर पण बसलो. पहिले तर तक्षने नंबर लावला की मम्मा मला ह्या झुल्यावरती पण बसायचं आहे, आणि मी तर खूपच वर्षानंतर बसले. पण म्हटलं चला आहे तर हौस पूर्ण करून घेऊया, म्हणून 2 मिनटं बसले. छान वाटलं आणि खरंच छान हॉटेल आहे. आणि तिथं गेल्यावरती म्हणजे एकदम असं स्वच्छ पण, आणि जेवणाची टेस्ट म्हणजे मी खूप वेळा सांगते पण खरंच मला आवडलं म्हणून सांगते, खूप छान आहे. तर हॉटेलमधून आल्यानंतर मुलांना वगैरे झोपी लावलं आणि मग मम्मीनी आणि मी केल्या ह्या करंजा, कारण मला मुलांना ठेवायचं होतं गावाला आणि त्यांनी करंजा खूप आवडतात, तक्षला गऱ्याच्या आणि अंशुलला तिळाच्या. तर दोघांसाठी पण मग म्हटलं एकटी कधी करणार परत दोन्ही मुलं ठेवल्यानंतर, म्हणून रात्रीचंच करून घेतल्या करंजा पण. आणि झोपलो. मग झोपायला वाजले 2:30. तर चला, व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.